नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण उभं राहून घटाघटा पाणी पितो तर याचे आपल्या शरीराला काय दुष्परिणाम होतात या संदर्भातली माहिती बघणार आहोत। मंडळी, पाणी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी किती महत्त्वाचं असतं हे काही वेगळं सांगायला नको, पण पाणी हेच जीवन आहे। म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट सतत दिवसभर पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला देतात। पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट राहतं आणि अनेक आजारापासून बचाव होण्यास मदत होते। मात्र कळत म्हणा किंवा न कळत म्हणा, पाणी पिताना जास्तीत जास्त लोक ही चूक करतात की ते उभे राहून पितात। त्याने जर कल्पना नसते की उभ्याने पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात। तर आता त्यामध्येच आपण कुठकुठले गंभीर परिणाम होणार हे बघणार आहोत। तर मंडळी, सर्वप्रथम फुफ्फुसांना होणारा नुकसान। उभ्याने पाणी पिण्याचा परिणाम केवळ पचनसंस्थेवरच नाही तर फुफ्फुसावरही होऊ शकतो। यामुळे आवश्यक पोषक घटक आणि जीवनसत्वे पचनसंस्था व लिव्हरपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाहीत। परिणामी हृदय व फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि शरीरातील ऑक्सिजन पातळी बिघडू शकते। नंतर किडनी संबंधित समस्या। मंडळी, उभ्याने पाणी प्यायल्याने ते कोणत्याही योग्य गाळणी न होता अधिक दाबाने थेट पोटाच्या खालच्या भागात जातं। त्यामुळे किडनीशी संबंधित समस्याचा धोका वाढू शकतो। या उलट बसून पाणी प्यायल्यास शरीर ते हळूहळू शोषण घेते, ज्यामुळे किडनीला योग्य प्रकारे काम करणं सोपं जातं। नंतर पचनक्रिया मंदावते। मंडळी, उभ्याने पाणी प्यायल्याने पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो, कारण पाणी वेगाने पोटात पोहोचतं, ज्यामुळे अपचन, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते। नंतर स्नायू आणि सांध्यावर परिणाम होतो। उभ्याने पाणी प्यायल्यास नसावर ताण येतो आणि शरीरातील टॉक्सिन्स योग्यरित्या बाहेर पडत नाही। त्यामुळे कंबरदुखी, पाठीचा कडकपणा आणि सांधेदुखी यासारख्या तक्रारी वाढू शकतात। नंतर आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती। तर म्हणजे पाणी हे नेहमी बसून पाठ सरळ ठेवून प्यावे। यामुळे पोषक घटक मेंदूपर्यंत नीट पोहोचतात आणि मेंदूचे कार्य सुधारते। तसेच पचनसंस्था मजबूत होते व ब्लॅटिक सारख्या समस्यांचा धोका कमी होतो। प्रत्येक व्यक्तीने दिवसाला किमान 7 ते 8 ग्लास पाणी नक्की प्यावे। त्यामुळे शरीरात डिहायड्रेट राहतं आणि आरोग्य उत्तम टिकून राहते। तर मंडळी, ह्या पद्धतीने तुम्ही दिवसाला पाणी पिलं पाहिजे। जर तुम्ही असं बसून पाणी पिलं तर तुमच्या शरीराला असे फायदे होतील आणि उभं राहून जर पाणी पिलं तर तुमच्या शरीराला असे दुष्परिणाम होतील। तर मंडळी, ही होती पाण्यासंदर्भातली छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे। धन्यवाद।